नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मस्त अशी मिक्स भाजी, एकदम चवीला अप्रतिम. तुम्ही नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल. लसूण इथे 10 ते 12 घ्यायचे आहेत आणि आलं अर्धा इंच, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर ठेचून घ्यायची आहे. 2 चमचे तेलामध्ये 2 ते 3 कांदे बारीक कट केलेले ॲड करायचे आहेत. कढीपत्ता आपण जे ठेचून घेतलेली पेस्ट घ्यायची आहे. यामध्ये हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. हळद, होममेड मसाला, लाल मिरची पावडर, सर्व लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्व भाज्या ॲड करायच्या आहेत. मटार, घेवडा, वालपावटे, फ्लॉवर, वांग आणि बटाटा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार पाणी तुम्ही ॲड करू शकता, तुम्हाला ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजी शिजत ठेवायची आहे आणि वरून 1 टोमॅटो घालायचा आहे. मोठा, छोटे असतील तर 2 घाला. ताटामध्ये पाणी ठेवूया आणि व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजून घेऊया. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आता यामध्ये 2 ते 3 चमचे ओलं खोबरं आणि 2 चमचे भाजलेल्या शेंगण्याचं कूट ॲड करायचं आहे. तर 2 मिनिटं आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर भाजी आपली तयार आहे. कोथिंबीर घालूया. ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. भाकरी, चपाती, भाताबरोबर सुद्धा खूपच छान लागते. याचा डिटेल व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या खाली छोटासा त्रिकोण आहे, त्यावर क्लिक करा आणि ही भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.